आज लेक्चर आपला चौथा आहे, त्याच्यामध्ये आज फर्स्ट प्रॉब्लेम 3 + 4 कंसामध्ये 5 + 6 गुणिले 3 मायनस 63 भागिले 9. लक्षात प्रॉब्लेम बघा. 3 ला 3 प्लस 4 कंसामध्ये 5 ला 5 प्लस गुणाकार करून घ्या 6 18 मायनस भागाकार 9 7 63. 3 ला 3 प्लस 4 18 प्लस 5 याची बेरीज करा 23 मायनस 7 कंस बंद 3 ला 3 प्लस 4 कंसात 23 मधून 7 मायनस करा 16. 3 ला 3 प्लस गुणाकार करा 16 चौक 64 आणि 64 प्लस 3 67. फायनल आन्सर येते 67. नेक्स्ट सेकंड नंबरचा प्रॉब्लेम बघा. 8 + 20 कंसामध्ये आहे 5 गुणिले 20 प्लस 54 भागिले 6. हा प्रॉब्लेम कसा करायचा. 8 ला 8 प्लस 20 ला 20 20 100 प्लस 6 ने 54 ला भागाला 6 1 6 6 9 54. 8 ला 8 जशास तसं प्लस 20 ला 20 या दोघांची बेरीज करा 109. 8 ला 8 प्लस ला प्लस या दोघांचा गुणाकार करा 0 ला 0 लिहा 92 18 ला 8 हातचा आला 1 बे 2 गुणिले 0 0 हातचा 1 बे 1 बे प्लस 2180 प्लस 8 करा उत्तर येते 2188. फायनल आन्सर आहे 2188. थर्ड नंबरचा प्रॉब्लेम बघा. 3 कंसामध्ये दिले 6 - 4 आणखी एक कंस घेतलाय उपकंस 5 + 7 आणखी कंसामध्ये दिले -3 प्लस 88 भागिले 4. बघा प्रॉब्लेम. 3 ला 3 जशास तसं 6 - 4 कंसामध्ये 5 आता या दोघांचा गुणाकार होते प्लस मायनस मायनस 7 त्रिक 21 प्लस या 4 ने 88 ला भागाला 4 दोन्ही 8 4 दोन्ही 8 कंसला कंस. नेक्स्ट 3 ला 3 जशास तसं 6 ला 6 -4 लक्ष द्या प्लस 22 सॉरी इथं 7 त्रिक 21 येते 7 त्रिक 21 मायनस प्लस मायनस या दोघांची वजाबाकी करा 22 मधून 21 गेले उरला 1 कंसला कंस जशास तसं 3 ला 3 6 ला 6 मायनस 4 5 1 6 ब्रॅकेट क्लोज 3 ला 3 6 ला 6 मायनस 4 सक 24. नेक्स्ट 3 ला 3 6 24 मधून 6 गेले 18 मोठ्या संख्येचं साइन आहे मायनस दोघांचं मल्टिप्लिकेशन होते प्लस मायनस मायनस 18 त्रिक 54. फायनल आन्सर आलेला आहे -54. हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ते पहा. 5 + 6 कंसामध्ये आहे 7 + 4 ब्रॅकेट मध्ये 9 + 10 गुणिले 4 -48 भागिले 6. पहिल्यांदा उपकंस जे आहेत ते सॉल्व्ह करून घ्या. 5 + 6 7 ला 7 + 4 -9 प्लस 10 चौक 40 मायनस 6 8 48 ब्रॅकेट क्लोज 5 ला 5 प्लस 6 7 ला 7 प्लस 4 इकडे लक्ष द्या हे प्लस आहे 40 हे 9 मायनस आहे 40 मधून 9 मायनस करा उरले 31 -8 ब्रॅकेट क्लोज 5 ला 5 प्लस 6 कंसाला कंस 7 ला 7 प्लस 4 ला 4 31 मधून 8 मायनस करा उरले 23. नेक्स्ट 5 ला 5 प्लस 6 कंसाला कंस 7 प्लस 23 चौक 92. नेक्स्ट 5 ला 5 प्लस 6 ला 6 92 प्लस 7 किती उत्तर विद्यार्थी मित्रांनो 99. लक्षात 6 न मल्टिप्लिकेशन करून घ्यायला 9 * 54 ला 4 हातचे आले 5 9 * 54 54 आणि 5 59 594 प्लस 5 करा 599. फायनल आन्सर आलेला आहे 599. ओके. 5 नंबरचा प्रॉब्लेम बघा. 7 कंसात 9 + 5 कंसामध्ये 6 + 8 गुणिले -4 -42 भागिले 6 प्लस 7. 7 ला 7 जशास तसं 9 + 5 6 ला 6 प्लस आता इथं लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो 8 आणि 4 या दोघांच्या मधामध्ये गुणाकार आहे प्लस मायनस मायनस 8 चौक 32 मायनस आता इथं भागाकार करा 6 1 6 6 7 42 आणि प्लस 7 जशास तसं. नेक्स्ट 7 ला 7 जशास तसं इथं 7 प्लस आहे इथं 7 मायनस आहे मायनस प्लस 7 कॅन्सल करा कंसाला कंस 9 ला 9 प्लस 5 कंसाला कंस 32 मधून 6 मायनस करायचे 32 मधून 6 मायनस करा उरले 26 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आहे मायनस
ब्रॅकेट क्लोज, 7 ला 7, 9 ला 9 जशास तसं, प्लस मायनस मायनस, 5 न मल्टिप्लिकेशन करा, 5 सक 30, 0 हातचे आले 3, 5 दोन्ही 10 आणि 3 13, 130, 7 ला 7. आता 130 मधून 9 मायनस करा, कंसामध्ये उरतात मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस, 121, 7 न मल्टिप्लिकेशन करा, 7 1 7, 7 दोन्ही 14, 4 हातचा आला 1, 7 1 7 आणि हातचा 1 8, आणि प्लस मायनस गुणाकारामध्ये मायनस येते. फायनल आन्सर आलेला आहे -847. 6 नंबरचा प्रॉब्लेम बघा. 62 ला 62 मायनस कंसाला कंस, 15 ला 15 भागिले 3 त्रिक 9 मायनस 2 दोन्ही 4 ब्रॅकेट क्लोज, 62 ला 62 मायनस 15 ला 15 भागिले 9 मधून 4 मायनस करा, उरले 5, 5 त्रिक 15, 3 आले, 62 ला 62 मायनस 3, 62 मधून 3 गेले, उत्तर आलेलं आहे 59. फायनल आन्सर आहे याचं 59. विद्यार्थी मित्रांनो, आता टाईप नंबर 5 चालू झालेले आहे आणि टाईप नंबर 5 मधला हा पहिला प्रॉब्लेम आहे. आणि हे जे प्रॉब्लेम आहे हा कसा सॉल्व्ह करायचा ते बघा. आपल्याला क्वेश्चन दिलाय, जर प्लस म्हणजे गुणिले, प्लस म्हणजे काय गुणिले, आणि गुणिले म्हणजे काय प्लस, आणि मायनस म्हणजे भागिले, आणि भागिले म्हणजे दिले मायनस, तर आपल्याला हे जे इक्वेशन दिलेलं आहे हे इक्वेशन आपल्याला हे जे समीकरण आहे हे समीकरण आपल्याला सॉल्व्ह करायचंय. हे सॉल्व्ह कशा पद्धतीने करतात ते बघा. पहिल्यांदा 12 ला 12 जशाच तसे लिहा, गुणिले, गुणिले दिले बेटा, इथं गुणिले म्हणजे काय बेटा प्लस, म्हणजे गुणिलेच्या ठिकाणी प्लस ठेवा, 8 ला 8 नंतरून दिले प्लस, प्लस म्हणजे काय बेटा गुणिले, म्हणजे प्लसच्या ठिकाणी काय ठेवायचंय गुणिले, 5 ला 5 भागिले दिलेला आहे, भागिले म्हणजे काय इथं मायनस, भागिले म्हणजे मायनस, म्हणजे भागिलेच्या ठिकाणी मायनस ठेवा, 63 ला 63 मायनस दिले, मायनस म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो भागिले आहे, मायनस म्हणजे भागिले, म्हणजे मायनसच्या ठिकाणी भागिले ठेवा, 9 ला 9. आता हे इक्वेशन आपल्याला इथं सॉल्व्ह करायचं आहे. आपण याचे साइन चेंज करून घेतल्या, कारण जे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत ते आपण साइन इथं चेंज केल्या. लक्ष द्या. आता 12 ला 12 प्लस 8 पंचे 40 मायनस ला मायनस, 9 7 63, 12 ला 12 प्लस 40 मधून 7 मायनस करा, उरले 33, आणि या दोघांची करा बेरीज, 3 आणि 2 5, 3 आणि 1 4. फायनल आन्सर आलेला आहे 45. ओके. टाईप 5 मधला प्रॉब्लेम सेकंड. लक्ष द्या. जर म्हणलंय प्लस म्हणजे मायनस आहे, आणि मायनस म्हणजे गुणिले आहे म्हणलंय, आणि भागिले म्हणजे प्लस आहे म्हणलंय, आणि गुणिले म्हणजे मायनस, सॉरी गुणिले म्हणजे भागिले, तर आपल्याला हे जे समीकरण आहे हे समीकरण आपल्याला सॉल्व्ह करायचे. पहिल्यांदा आपण समीकरण करेक्ट करून घेऊया. 25 ला 25 जशाच तसं, गुणिले, गुणिले म्हणजे आपल्याला काय म्हणलंय भागिले, म्हणजे गुणिलेच्या साइनच्या ठिकाणी भागिले ठेवा, 5 ला 5 नंतर म्हटले आपल्याला भागिले, भागिले म्हणजे काय दिले बेटा प्लस, म्हणजे या भागिलेच्या ठिकाणी काय ठेवायचंय प्लस, 7 ला 7 नंतर दिलंय मायनस, मायनस म्हणजे काय गुणिले, म्हणजे या मायनसच्या ठिकाणी गुणिले ठेवा, 4 ला 4 जशाच तसं नंतर दिले प्लस, प्लस म्हणजे काय मायनस, म्हणजे या प्लसच्या ठिकाणी काय ठेवचाल मायनस ठेवा, 5 ला 5. आता हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. पहिल्यांदा 5 5 25 प्लस 7 चोक 28 मायनस 5 प्लस 5 मायनस 5 कॅन्सल, 28 ला 28. फायनल आन्सर आलेला आहे 28. थर्ड नंबरचा प्रॉब्लेम बघा. आपल्याला क्वेश्चन दिलाय, जर भागिले म्हणजे मायनस म्हटलंय, मायनस, गुणिले म्हणजे भागिले, आणि प्लस म्हणजे गुणिले म्हणले बेटा, आणि मायनस म्हणजे प्लस. तर हे इक्वेशन आहे. या इक्वेशन मध्ये आपण करेक्ट इक्वेशन करून सॉल्व्ह करूया. पहिल्यांदा बघा, 9 ला 9 जशाच तसं गुणिले आहे, आणि आपल्याला गुणिले म्हणजे काय दिले बेटा भागिले, भागिलेला भागिले, 3 ला 3. ओके. नंतरून दिले प्लस, प्लस म्हणजे काय बेटा गुणिले, या प्लसच्या ठिकाणी गुणिले ठेवा, 4 ला 4 जशाच तसं. नेक्स्ट मायनस दिले बेटा, मायनस म्हणजे काय आहे प्लस, म्हणजे या मायनसच्या ठिकाणी प्लस ठेवा, 6 ला 6. नेक्स्ट आहे भागिले, भागिले म्हणजे काय दिलेलं आहे मायनस, त्या भागिलेच्या ठिकाणी मायनस लिहा, 2 ला 2 नंतर दिले मायनस, मायनस म्हणजे काय बेटा प्लस, इथं प्लस ठेवा, 5 ला 5. हे आलेलं आहे करेक्ट इक्वेशन. आता आपल्याला याला सॉल्व्ह करायचं आहे. 3 1 3, 3 त्रिक 9, 3 आलेला आहे गुणिले 4 प्लस 6 मायनस 2 प्लस 5, 3 चौक 12 प्लस 6 मधून 2 गेले 4 प्लस 5, 12 4 16, 16 5 21. फायनल आन्सर आलेला आहे 21. ओके. टाईप नंबर 5 मधला चौथा क्वेश्चन बघा. क्वेश्चन दिलाय, जर मायनस म्हणजे भागिले, गुणिले म्हणजे प्लस,
प्लस म्हणजे गुणिले आणि भागिले म्हणजे मायनस. तर आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करायचंय. पहिल्यांदा दिलेलं इक्वेशन आपण करेक्ट करून घेऊया. 30 ला 30 जशास तसं मायनस दिलंय. मायनस म्हणजे काय बेटा? भागिले. भागिलेला भागिले 6 ला 6 प्लस आहे. प्लस म्हणजे काय दिलं बेटा? गुणिले. 4 ला 4 गुणिले म्हणजे काय दिलंय? प्लस. 8 ला 8 भागिले म्हणजे काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? मायनस. मायनसला मायनस. 4 ला 4 जशास तसं प्लस. प्लस म्हणजे काय दिलंय? गुणिले. 3 ला 3 आणि भागिले दिले आणि भागिले म्हणजे काय? मायनस. 5 ला 5 हे आलेलं आहे करेक्ट आपलं समीकरण. आता या समीकरणाला आपण सॉल्व्ह करूया. 6 1 6 6 35 गुणिले 4 प्लस 8 मायनस 4 त्रिकम 12 मायनस 5 52 चौक 20. आता इथं लक्ष द्या. प्लस मायनस मायनस या दोघांची होते वजाबाकी. 12 मधून 8 गेले उरले 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस 5. 20 मधून 4 काढा उरले 16 मायनस 5. 16 मधून 5 गेले उरले 11. फायनल आन्सर आलेला विद्यार्थी मित्रांनो 11. टाईप 5 मधला 5 नंबरचा क्वेश्चन. जर प्लस म्हणजे मायनस, मायनस म्हणजे भागिले आणि भागिले म्हणजे गुणिले आणि गुणिले म्हणजे प्लस, तर हे दिलेलं आपल्याला समीकरण सॉल्व्ह करायचंय. आता याला पहिल्यांदा आपण करेक्ट करून घेऊ. 18 ला 18 प्लस दिलं बेटा. प्लस म्हणजे काय? मायनस. 5 ला 5 भागिले दिले. भागिले म्हणजे काय? गुणिले. 20 ला 20 मायनस दिले. मायनस म्हणजे काय? भागिले. 5 ला 5 गुणिलेला गुणिले सॉरी गुणिले. गुणिलेची काय दिलं बेटा? गुणिले. गुणिले म्हणजे काय दिले? प्लस. या गुणिलेच्या ठिकाणी प्लस ठेवा. नंतर 13 ला 13 प्लस आहे बेटा. इथं प्लस म्हणजे काय? मायनस. 11 ला 11 कंस बंद. लक्ष द्या. 18 मधून 5 गेले उरले 13 गुणिले 5 1 5 52 24 या दोघांच्या मध्ये भागाकार आहे. प्लस ला प्लस. 13 मायनस 11 उरले 2 13 चौक 52 52 प्लस 2 उरले की 52 प्लस 2 याची बेरीज करा. फायनल आन्सर आलेला विद्यार्थी मित्रांनो 54. ओके. क्वेश्चन नंबर 6 बघा. जर प्लस म्हणजे मायनस दिलंय, मायनस म्हणजे गुणिले दिलंय, भागिले म्हणजे प्लस दिलंय आणि गुणिले म्हणजे भागिले, तर आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायचं. पहिल्यांदा इक्वेशन करेक्ट करून लिहा. 12 ला 12 गुणिले. गुणिले म्हणजे काय दिलं बेटा? भागिले. प्लस 6 ला 6 प्लस दिले बेटा. प्लस म्हणजे काय? मायनस. 3 ला 3 भागिले दिले. भागिले म्हणजे काय? प्लस. 42 ला 42 मायनस दिले. मायनस म्हणजे काय? गुणिले. 7 ला 7 बरोबर. लक्ष द्या. 6 1 6 6 दोन्ही 12 मायनस 3 प्लस दोघांचा गुणाकार करा. 7 दोन्ही 14 ला 4 हातचा 1 7 चौक 28 आणि 29 3 मधून 2 गेले मायनस 1 प्लस 294 मायनस प्लस मायनस या दोघांची वजाबाकी करा. 294 मधून 1 गेला 293 मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस. फायनल आन्सर आलेला आहे 293. ओके.